इझी आयुर्वेदा फॉर यू विथ डॉक्टर रुचा या पॉडकास्टमध्ये मी तपस्या नेवे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आयुर्वेद हा आपल्या आयुष्याचा खूप अविभाज्य भाग आहे. जीवनाचं विज्ञान असं ज्याला म्हटलं जातं ते म्हणजे आयुर्वेद. आणि याच आयुर्वेदातल्या छोट्या छोट्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर रुचा यांच्याकडनं. नमस्कार डॉक्टर रुचा. नमस्कार. नमस्कार. कसं वाटतं, याच पॉडकास्टचा पहिला एपिसोड आहे आणि एक वेगळा विषय घेऊन आपण लोकांसमोर येतोय. नक्कीच. कसं आहे, आयुर्वेद हे शास्त्र 5000 वर्ष जुनं आहे आणि ते योग्य ते शास्त्र लोकांपर्यंत येणं पण गरजेचं आहे. आणि त्याच्यातले छोटे छोटे काही उपाय आहेत की आपण घरगुती उपाय, जसं आजीबाईच्या बटव्यातले उपाय जसे होते त्याप्रमाणे काळाप्रमाणे ते हळूहळू अलुप्त होत गेलं, लोक वापरत नाहीयेत. तर ते हळूहळू कुठे त्यांना वापरता येतील, ते कसे वापरू शकतात, यासाठी मला वाटतं की ही पॉडकास्ट खूप गरजेची होती करणं. आणि आयुर्वेदातली शास्त्र एक्झॅक्ट दोष कुठले वाढलेले आहेत, आपली प्रकृती कुठली आहे आणि आपल्या प्रकृतीप्रमाणे आपली दिनचर्या कशी असावी, ऋतुचर्या कशी असावी, ह्याचं सुद्धा आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे. म्हणजे जर दिनचर्या सांगितली तर ती कशी असावी, त्यातले मुद्दे कुठले आहेत, हे सुद्धा आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं असतं. नक्कीच नक्कीच. आणि आजच्या धावपळीच्या जगामध्ये एकूणच आपली दिनचर्या बघितली तर ती कधीही सुरू होते आणि कधीही संपते, आणि त्याच्यात मग खाण्यापिण्याच्या वेळा सगळ्या मागे पुढे होत असतात आणि त्याचा प्रकृतीवर कुठेतरी खूप परिणाम होतोय. याच्यातच एक वाढत जाणारा प्रकार मला असं वाटतं वात हा आहे. आयुर्वेदातला अगदी महत्वाचा विषय आहे. म्हणजे बऱ्याचदा आम्ही पण डॉक्टरकडे गेलो की आम्हाला डॉक्टर सांगतात की तुमचं वात वाढलेला आहे. म्हणजे आम्ही लोकांना वात आणतो तो वेगळा, पण आम्हाला वात झालाय असं जेव्हा डॉक्टर सांगतात तेव्हा चिंता वाटते की नेमकं वात म्हणजे काय. ओके. सो आपलं शरीर हे 3 दोषांपासून बनलेलं आहे, सप्तधातूंपासून आणि 3 मलांपासून बनलेलं असतं. आता हे 3 दोष महत्वाचे कुठले असतात तर वात, पित्त आणि कफ. आता आपली जन्मापासून एक प्रकृती फिक्स असते की बाळ जेव्हा जन्माला येईल त्याची वात पित्त प्रकृती आहे किंवा पित्त कफ प्रकृती आहे. अशी द्विदोषज, त्रिदोषज किंवा एकदोषज अशा प्रकृती आपल्या ठरलेल्या असतात. तर त्याप्रमाणे आपली प्रकृती असते. तर आता वात प्रकृती जे व्यक्ती असतात त्यांना वाताशी रिलेटेड हे प्रॉब्लेम्स जास्त येतात. आता वातदोष ह्याचे गुणधर्म आपण गुण बघायला गेलो तर त्याचा वृक्ष हा गुण आहे, शीत हा गुण आहे. त्यामुळे त्या लोकांमध्ये त्याचे सिम्पटम्स पण दिसायला लागतात. म्हणजे आता वात प्रकृतीचा जर आपण एखादा व्यक्ती बघायला गेलो तो नेहमी बारीक असतो, त्याच्यामध्ये म्हणजे तो कितीही खाऊ दे त्याचं वजन वाढत नाही, त्याला रात्री शांत झोप लागत नसते, त्याची स्किन ही ऑलवेज ड्राय असते, त्याला जास्त प्रमाणात हेअरफॉल बघायला मिळतो आणि त्याची सतत बडबड पण चालू असते. म्हणजे तो चंचल प्रवृत्तीचा असतो. बसलेले असतील तरी हात हलवणं, पाय हलवणं, हातात किल्ली असेल तर किल्ली फिरवत राहणं. तर हे जे लोक असतात हे नॉर्मली वात प्रकृतीचे असतात आणि त्यांच्यामध्ये ऑब्झर्वेशन नुसार दिसून येतं की त्यांना वाताशी रिलेटेड प्रॉब्लेम्स हे जास्त होत असतात. जसं वात वाढल्यावर असं कळू शकतं की वात आपल्या शरीरात फिरायला लागतो आणि जिथे जिथे फिरतो तिथे तिथे आपल्याला स्पंदनं जाणवायला लागतात की आपल्याला हे वेगळं कळायला लागतं. किंवा कधी कधी आपण म्हणतो की पोट दुखतंय सिव्हिअर, लहान मुलांमध्ये आपण बघतो तर त्यांना गॅसेसचा प्रॉब्लेम झालेला असतो, त्यामुळे त्यांना तो दुखत असतं. पण जसं बघायला गेलं तर आयुर्वेद काय म्हणतं की वात दोष म्हणजे काय तर आपल्या शरीराची प्रत्येक हालचाल जो कंट्रोल करतोय तो म्हणजे वात. म्हणजे आपल्या मुवमेंट्स आहेत, आपल्या डोळ्यांची उघडझाप आहे ही नॅचरली होत आहे, आपण कुठेही स्वतःहून ती करत नाहीये. तर ती आपल्या शरीरामध्ये जो वात आहे तो हे सगळं कंट्रोल करतो, तो हे कंट्रोल करत असतो. तसंच इंटेस्टाईनच्या पण पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स असतात की मल तयार झाला की तो पुढे ढकलला सुद्धा गेला पाहिजे. ह्या ज्या काही पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स आहेत ह्या सुद्धा वातामुळेच कंट्रोल होत असतात. आणि वात हा इतका महत्वाचा आहे की त्याच्याशिवाय पित्त आणि कफ काम पण नाही करू शकत. म्हणजे शरीरात वात योग्य असेल तर आपली मुवमेंट होणार नाहीये. तर श्वास आहे म्हणजे आपला मेन हा श्वास, प्राण आपण जो म्हणतो हा पण प्राणवायू आहे, एक प्रकारचा वात आहे. सो तो आपल्या शरीरात जेव्हा फिरतोय तेव्हाच आपल्याला सगळ्या स्पंदनं आहेत आपल्या शरीरामधली तर ती ही वातामुळे कंट्रोल्ड होत असतात. सो हा वात प्राकृतावस्थेत राहणं गरजेचं असतो. जेव्हा हा वात विकृतावस्थेत जातो तेव्हाच आपल्याला व्याधी होत. म्हणजे आपण असं म्हणून चालणार नाही की वात झालाय म्हणजे प्रत्येकच बिघडला आहे, व्याधीच झालेला आहे. तर वात जर प्राकृतावस्थेत असेल तर तो आपल्याला काहीच त्रास देत नाही.
म्हणजे आपल्या मुवमेंट सगळ्या नीट होत राहतात, किंवा आपण पार्किन्सनचे पेशंट जे बघतो त्याच्यामध्ये वात त्यांचा बिघडलेला असतो. सो त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्यामध्ये बघून येतं की त्यांना हाताला कंपवात म्हणजे थरथर असते, त्यांना तेव्हा ती कंट्रोल्ड नसते, ती अनकंट्रोल्ड असते, ते कंट्रोल नाही करू शकत ती मुवमेंट. म्हणून आपल्या शरीरातला वात हा नीट राहिला पाहिजे. आता वाताची निर्मिती कधी होत असते, तर आपण जो काही आहार घेतोय त्यापासूनच आपल्या शरीरात वात, पित्त आणि कफ हे तिन्ही दोष तयार होत आहेत. आता जर तुम्ही वातवर्धक आहार घेताय तर तुमच्या शरीरातला वात हा हळूहळू वाढायला लागणार आहे. जसं की वांग आहे, गवार, पावटा, फर्मेंटेड फूड्स आहेत, इडली, डोसा, ब्रेड, हे पदार्थ खाल्ले की आपल्याला दुसऱ्या दिवशी वाताचा त्रास होऊ शकतो. म्हणून अनेक पेशंटना जेव्हा मी विचारते की तुम्ही आदल्या दिवशी वांग खाल्लेलं का, तर ते म्हणतात हो मॅडम, मी आदल्या दिवशी वांग खाल्लेलं, दुसऱ्या दिवशी माझं अंग दुखत होतं. सो हे काही पथ्य पाळणं गरजेचं असतं की जोपर्यंत शरीरातला वात वाढलेला आहे तोपर्यंत हे पथ्य पाळणं गरजेचं असतं. एकदा का तो वात प्राकृतावस्थेत आला की मग ह्या गोष्टी तुम्ही ते खाऊ शकता. येस, मग कम्प्लिटली ते बंद करायचं नाही तो आहार, म्हणजे वांग असेल किंवा इडली, डोसा असं तुम्ही म्हणालात ते. हे जे पदार्थ आहेत हे वात वाढल्यानंतर तेवढ्या पुरतं ते नाही खायचं, मध्ये ते कमी खाणं गरजेचं आहे, कारण काय ते अजून वात वाढवतील. आपल्याला तेव्हा काय करायचंय, तर वाताला कमी करायचंय, म्हणून असा आहार घेणं गरजेचं आहे की ज्याने वात कमी होईल. सो नॉर्मली आयुर्वेदामध्ये वातासाठी जी योग्य ती ट्रीटमेंट म्हणजे तेल सांगितलं आहे. सो अभ्यंग करणं जे आपल्या दिनचर्येमध्ये सांगितलेलं आहे, अभ्यंग रोज करायला पाहिजे, पण आपण ते फक्त दिवाळीत केलं जात असतं. तर तसं न करता रेग्युलर तेल लावणं गरजेचं आहे. पण आजकाल अशी लाईफस्टाईलच इतकी बदलत गेलीये की आपल्याला रोज तेल तर लावणं शक्य होत नाही, एवढा वेळ नसतो, जॉबसाठी लवकर निघायचं असतं, ट्रेन पकडायची असते, ही घाई असते सगळी. सो त्यासाठी आपण ऍटलीस्ट सॅटर्डे संडे तरी शरीराला तेल लावणं गरजेचं आहे. त्याला आपण अभ्यंग म्हणतो. अभ्यंग केल्याने काय होतं, तर शरीरात कुठे कुठेही साठलेला जो वात आहे तो तिथून निघून मध्यम मार्गात येऊन मग तो मोशन्सद्वारे बाहेर पडला पाहिजे. हे योग्य प्रमाणात होणं आपल्या शरीरात गरजेचं असतं. जर ही सिस्टीम बिघडलेली आहे तर मग आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास सुद्धा व्हायला लागतो. कारण काय, जे वेग आहेत, वाताचे वेग, मलवेग येणं गरजेचं आहे. सकाळी उठल्यावर ते येणं गरजेचे असतात. पण अनेक पेशंट्स मध्ये आज आपण असं बघून येतं की त्यांना वेगच येत नसतात नॅचरली, कुठलं ना कुठलं तरी लॅक्झेटिव्ह त्यांना घेतल्यावरच ते होत असतं. ते नीट होण्यासाठी पहिले वात जो आपला बिघडलेला आहे तो नीट होणं गरजेचं आहे. मग ऑटोमॅटिक सकाळचा वेग सुद्धा नीट येणं, म्हणजे नॅचरल जो कॉल आहे तो येणं गरजेचं आहे. तो नसेल तर पेशंटना कुंथून म्हणजे जोर लावून स्टूल्स होत असतात आणि त्यानंतर पाईल्स फॉर्मेशन होत असतं. सो म्हणून ते न करता पेशंटनी पहिले वाताची चिकित्सा करणं गरजेचं आहे, वाढलेला वात कमी करणं गरजेचं आहे. मग ते त्यांना योग्यतेप्रमाणे मल येणं किंवा हा जो आहे तो योग्य मलोत्सर्जनची जी प्रक्रिया आहे ती डेली त्यांची मग नीट व्हायला लागते. जेव्हा आपण म्हणतो की ब्राह्मे मुहूर्ते उद्दिष्ट येतं, म्हणजे सूर्योदयाच्या पहिले 1.5 तास उठलं पाहिजे, मग तुम्हाला वेग जे आहेत ते योग्य प्रमाणे येत असतात. नाहीतर ते 9 वाजता माणूस उठतोय तर त्या वेळामध्ये त्याला ते योग्य वेग येतच नाही. मग तिथून पुढे सगळे प्रॉब्लेम्स चालू होतात. म्हणजे आयुर्वेदाचं म्हणणं काय आहे की पहिले आजारांचं कारण पहिले कुठून चालू होतं, तर तुमची जर झोप नीट नाही आहे, तुम्ही वेळेवर जेवत नाही आहात किंवा वेळेवर वेळा पाळल्या जात नाही आहेत, तरीही तुम्हाला त्रास होणार आहे. आणि मेन कॉन्स्टिपेशन जर असेल तर अपचन असेल तर हे पहिले सगळ्या आजारांचं कारण ठरू शकतं. म्हणून त्याच्यावर पहिले ट्रीटमेंट घेणं गरजेची असते. आणि पेशंट हळूहळू जसं त्यांचा आहार बदलत जातात, आयुर्वेदिक डाएट फॉलो ते करायला लागतात, त्यांना त्याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रमाणात फरक दिसायला लागतो. कारण की बाहेरचं अन्न आपण जेव्हा खात असतो तेव्हा आपल्याला माहित नसतं की ते शिळं आहे का, किती दिवसांपूर्वीच आहे जसं आपल्याला माहित नसतं, आणि प्रिझर्वेटिव्ह किती आहेत, तेल किती वापरलं गेलं आहे, तळलेले पदार्थ जास्त खाल्ले गेले तर ते ओव्हर यूज तेल असतं. म्हणजे 2-3 दिवस तेच तेल वापरून त्याच्यामध्ये जो काही त्रास होऊ शकतो तो आपल्याला होऊ शकतो. सो ते करणं गरजेचं आहे की हे आहारामध्ये चेंजेस करून आपल्या शरीरातला वात वाढलेला आहे का हे पण कळणं गरजेचं आहे. सो क्रॅम्पिंग पहिले पेशंट्सना दिसायला लागतं. जेव्हा वात वाढतो तेव्हा पायात गोळे येणं, रात्रीची शांत झोप न लागणं, सतत मनात निगेटिव्ह विचार येणं आणि हेअरफॉल एक्स्ट्रीम लेवलला व्हायला लागतो.
सो हे तिथे जेव्हा दिसायला लागतं तेव्हा समजून जायचं की आपल्या शरीरात कुठेतरी वात वाढलेला आहे आणि आता आपल्या ह्या वातावर म्हणजे सिम्पटमवर ट्रीटमेंट न करता आपल्याला पहिले वातावर ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. ऑटोमॅटिक जसा वात कमी होईल तसे हे सिम्पटम्स जे दिसत आहेत हे सुद्धा आपोआप कमी व्हायला लागतात. बरोबर. पण आता तुम्ही जे म्हणालात की आहाराच्या वेळा त्या पाळल्या गेल्या पाहिजेत. हो. पण आताची लाईफस्टाईल बरेच जणांची अशी आहे की काही नाईट शिफ्टला असतात, काही डे शिफ्टला असतात, पण तेही काही टायमिंग नसतं. कितीही वाजतात जेवायला, दुपारी कितीही वाजतात, रात्री कितीही वाजतात. बरोबर. मग अशी ज्यांची लाईफस्टाईल आहे तर त्यांनी त्यातल्या त्यात काय केलं पाहिजे हे फॉलो करण्यासाठी? गोष्ट म्हणजे आपण आपल्याला प्रायोरिटी देणं, आपल्या हेल्थला प्रायोरिटी देणं ही खूप गरज आहे, काळाची गरज आहे. कारण का आज करिअरला किंवा आपण म्हणतो की आर्थिक दृष्ट्या खूप महत्व दिलं जात आहे आणि विच इज रॉंग. कारण का तुम्ही आज जो पैसा कमवणार आहात नंतर जाऊन तोच पैसा तुम्हाला हेल्थसाठी वाया घालवायला लागेल. करेक्ट. सो तसं न करता आत्ताच तुम्ही वेळा पाळणं ही गरज आहे. त्याला कुठेही आपण मार्ग शोधून काढणं की अरे ठीक आहे काही हरकत नाही, तसं न करता वेळा पाळणं. 1 वाजलाय 1 ते 2 मध्ये तरी जेवण झालं पाहिजे, ऍटलिस्ट एवढं तरी आपण फॉलो करायला पाहिजे. मग त्याप्रमाणे तुमचं मॅनेजमेंट ऑफ टाइम होणं गरजेचं आहे. ते जर नसेल तर मग तुम्ही किती काम करा, कारण का काम करत म्हणजे असे मी खूप व्यक्ती पाहिलेत खूप सक्सेसफुल आहेत, म्हणजे सॅटर्डे संडे पण वर्किंग आहे त्यांचं काही वेळांमध्ये, पण इन फ्युचर त्यांना खूप प्रॉब्लेम्स फेस करावे लागले. म्हणून आपण वेळेवर आपल्या जी काही आपली प्रकृती आहे, आपलं शरीर आहे त्याला प्रायोरिटी देणं गरजेची आहे. बरोबर, नक्कीच. आणि तुम्ही आता वात म्हणालात की वाढतो म्हणजे पायात गोळे येणं किंवा हे होणं, तर तसं आता काही दुखणी वाढतात की गुडघे दुखी असेल किंवा सांधे दुखतात, संधिवातामुळे हे सगळे लक्षणं असतात का? ओके. सो आयुर्वेदानुसार वाताचे 80 रोग सांगितलेले आहेत. नानात्मज रोग जे सांगितलेले आहेत ते 80 सांगितलेले आहेत. सो असे 80 प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये संधिवात आहे, अंगवात आहे, वातरक्त आहे, वातकंटक आहेत, असे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. तर संधिवात म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस. म्हणजे संधिवातामध्ये काय होत असतं तर शरीरात वात वाढलेला असतो, संधींच्या ठिकाणी वेदना असतात, सूज आलेली असते आणि ती इतकी सिव्हिअर असते की पेशंटला बसलं की उठायला त्रास होत असतो, जिने चढताना त्रास होत असतो किंवा त्यांच्यामध्ये लक्षणं दिसून येतात की तिथे त्यांना इतकी सिव्हिअर पेनिंग होत असतं की त्यांना तिथे हात पण लावला तरी त्रास होतो. म्हणजे स्पर्शासहत्व म्हणजे हात लावला तरी त्यांना त्याचे त्रास होणार आहे. सो असे हे सिम्पटम्स पेशंटमध्ये दिसायला लागतात. पेशंट जेव्हा ओपीडीला येतात तेव्हा आम्हाला सांगतात की मॅडम आता मला चालताना त्रास व्हायला लागलाय. म्हणजे पहिली गोष्ट काय दिसून येते की डिफॉर्मिटीज व्हायला लागली आणि त्यामुळे पेशंट चालताना त्याला कुठेतरी प्रॉब्लेम व्हायला लागलेला आहे. सो त्याच्यामध्ये मेन रिझनिंग काय असतं तर संधिवात हा मेनली मोठ्या संधींनाच होतो, जसं नी जॉईंट आहे, हिप जॉईंट आहे, तर ह्या संधींनाच तो होतो आणि तिथे पहिले कटकट असा आवाज यायला लागतो. म्हणजे पेशंट चालताना त्यांना जाणवतं की असा आवाज येत आहे, कटकट असा आवाज येतोय. तर तिथे कुठेतरी आपल्या शरीरातलं कॅल्शियम सुद्धा कमी व्हायला लागलेलं असतं किंवा कार्टिलेज जे आहे की 2 हाडांच्या मध्ये एक गादी असते आणि असा तो सांधा तयार झालेला असतो. सो ते तिथे जी गादी आहे त्याला आपण म्हणतो की सायनोव्हियल फ्लुइड्स आहेत किंवा कार्टिलेज आहे, हे सगळं एकत्र तिथे असतं. सो पहिले कार्टिलेज आणि बाजूला सायनोव्हियल फ्लुइड असतं. ते कफाचं स्थान मानलेलं आहे आयुर्वेदानुसार. म्हणजे सायनोव्हियल फ्लुइड आहे हे कफाचं स्थान मानलेलं आहे आणि कार्टिलेज ही गादी आहे की जी शॉक ऍब्झॉर्बर म्हणून काम करत असते. जेव्हा आपण चालतो ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे आपली जमिनीवर जेव्हा पाय पडत असतो तो शॉक जो आहे तो ती गादी ऍब्झॉर्ब करत असते आणि जशी ती गादी कमी व्हायला लागते तो शॉक ऍब्झॉर्ब होणं कमी व्हायला लागतं आणि मग आपल्याला पेनिंग व्हायला लागतं, वेदना व्हायला लागतात आणि ती गादी कमी झाल्यामुळे वरचे जे काही बोन आहे ते खालच्या बोनला घासायला लागतं आणि मग तिथे हळूहळू बाजूला टोकं तयार होतात संधींच्या ठिकाणी आणि ती सुई टोचल्याप्रमाणे वेदना व्हायला लागते पेशंट्समध्ये आणि मग त्यांना तिथे ते किती काही करा, बिकॉज रासायनिक औषधांप्रमाणे आपण जी काही औषधं घेतो ती तात्पुरती गुण देत असतात, पण लॉंग टर्म पर्यंत ती गोळ्या आपण रोज नाही घेऊ शकत. मग अशा वेळेस आयुर्वेद तिथे हेल्प करतो की तुम्ही घरगुती उपाय करून तिथे तुम्हाला एक छान रिझल्ट मिळू शकतो. म्हणजे शेक देणं, अगदी साधा सोपा उपाय म्हणजे काय तर तिथे शेक द्यायचा असतो. पहिले गार पाण्याने आणि नंतर गरम पाण्याने असा अल्टरनेट शेक द्यायचा असतो. म्हणजे फक्त गरम पाण्याने किंवा असं ते आजकाल इलेक्ट्रिकचं गरम याच्याने शेक देतात, दोन्ही दिलात तर तो लवकर तिथलं जे आहे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन हे जे होणं गरजेचं आहे
ते व्हायला लागतं आणि मग आपल्याला बरं वाटायला लागतं. म्हणजे पेन कमी करायला पहिले ते करणं गरजेचं आहे. आता सूज कमी होण्यासाठी तिथे आपण तेल लावणं गरजेचं आहे. जसं तिळाचं तेल आहे ते रेग्युलर तिथे लावणं गरजेचं असतं, किंवा तिळाचं तेल रात्री सुंठ त्याच्यात घालून, सुंठ, ओवा, हिंग हे त्या तेलात घालून ते सकाळी तेल जिथे जिथे दुखतंय तिथे तिथे आपण लावू शकतो. सो त्यामध्ये काय होतं, तर तिथलं जे वंगण कमी झालेलं आहे ते पहिले परत मिळणं गरजेचं आहे. जे फ्लुइड कमी झालेलं आहे, गादी कमी झाली आहे, तर त्याची रिग्रोथ होणं गरजेची आहे. तरच तुम्हाला परत ती डिफॉर्मिटी आहे ती नीट होऊन परत नीट चालता येऊ शकतं. सो आपले जे ओपीडीला येणारे पेशंट्स असतात त्यांना खूप सुंदर रिझल्ट मिळतो. आणि आयुर्वेद हे संधिवात, आमवात अशा आजारांसाठी खूप उपयुक्त आहे. सो पेशंटना ते वापरून ते म्हणतात की आता आम्हाला वी कॅन वॉक, प्रॉपरली वॉकिंग होऊ शकतं, किंवा त्यांच्या वेदना, तिथली आलेली सूज आहे ती कमी होणं गरजेचं आहे. आता सूज म्हणजे इन्फ्लामेशन असतं तिथे, तर ते सूज कशामुळे आलेली आहे, तर तिथे का, तर ते प्रोटेक्शन म्हणून आलेली असते, की तिथे कुठलीही इजा होऊन, मार लागून कोणतीही डिफॉर्मिटी होऊ नये म्हणून ते प्रोटेक्शन म्हणून आपल्या शरीराला ती आलेली सूज असते. ती बॉडीने स्वतःहून ऍज अ प्रोटेक्टिव्ह कंडिशन म्हणून तयार केलेली असते. पण हळूहळू ती सूज वाढायला लागते तेव्हा आपल्याला कुठेतरी टेन्शन यायला लागतं की अरे का वाढते ही सूज. सो तेव्हा तिथे रक्त शुद्ध होणं आणि युरिन मधनं जी वाढलेली सूज आहे ती नीट फ्लश आउट होणं गरजेचं आहे, किंवा लिव्हर फंक्शन तुमचं तेव्हा नीट असणं गरजेचं आहे. सो हे कुठेतरी रिपोर्ट्स आपण करत असतो. ब्लड रिपोर्ट्स प्रमाणे तुमच्या शरीरात काय वाढलेलं आहे, कमी होणं गरजेचं आहे, त्याप्रमाणे आपण ट्रीटमेंट देत असतो. सो आता आमवात म्हणायला गेलो तर त्याला रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणतात. आमवातामध्ये नेमकं काय होत असतं की ह्याच्यामध्ये आम आणि वात ह्या दोन्हीची दृष्टी झालेली असते, आणि हा फक्त संधींशी रिलेटेड नसून हा पूर्ण शरीराशी आणि मेन ऑर्गनशी सुद्धा रिलेटेड असतो. जसं हार्ट आहे, किडनी आहे, म्हणजे ह्या ऑर्गन्सना सुद्धा तो त्रास देऊ शकतो. म्हणून त्याची वेळेवर ट्रीटमेंट करणं गरजेची असते. त्याची जी काही टेस्ट असते, RA टेस्ट येते, ती जर पॉझिटिव्ह असेल तर त्याच्यावर वेळेवर ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं. आमवात हा एका व्हायरसमुळे होणारा आजार आहे. सो हा व्हायरल आजार असल्यामुळे त्याच्यावर व्हायरल ट्रीटमेंट घेणं गरजेची असते. आणि त्याच्यामध्ये रक्तशुद्धीकरण म्हणजे आम, जसा आपण म्हणतो आम म्हणजे नक्की काय, तर जो आहार आपण घेतल्यानंतर शरीराने ऍब्झॉर्ब पण नाही केला, वापरला नाही आणि मल म्हणून बाहेर पण टाकला नाही. ओके. आणि तो कुठेतरी तो शरीरात राहिला, तसाच पडून राहिला, त्याला आपण आम म्हणतो. आणि इट इज कॉल्ड एज अ टॉक्झिन नाव. आयुर्वेदात त्याला आम म्हटलंय, आता आपण त्याला टॉक्झिन म्हणतो. पण हे जे आम आहे जेव्हा रक्तातून फिरायला लागतो, रक्तात विरघळून तो रक्तामधून फिरायला आपल्या शरीरात चालू करतो, म्हणजे तेव्हा पेरसंधिशूल म्हणजे हे छोटे छोटे जॉईंट्स आहेत ते पहिले दुखायला लागतात. हे दुखतंय, मग नंतर हा पुढचा जॉईंट दुखायला लागतो, रिस्ट जॉईंट दुखायला लागतो, किंवा असं करत ही चेन चालू होते. आणि पेशंटना त्याच्यामध्ये कुठेतरी हृदगौरव म्हणजे कुठेतरी पाल्पिटेशन्स व्हायला लागतात, कारण का जेव्हा तिथून आम पास होणार आहे तेव्हा त्यांना ते फिलिंग यायला लागतं, हे काहीतरी वेगळं आहे. तसंच पेशंटमध्ये संध्याकाळी 7 वाजता वगैरे फीवर हे लक्षण दिसून येत असतं, म्हणजे त्याच्यामध्ये कणकण दिसून येत असते. रुमॅटॉइड आर्थरायटिस मध्ये फीवर हा मेनली पहिलं लक्षण दिसून येतं. म्हणजे 6व्या दिवशी वगैरे आपण दिसून येतं की आफ्टर व्हायरल फ्लो आपल्या शरीरात गेलाय, व्हायरस गेलाय, त्याच्यानंतर 6व्या दिवशी आपल्याला दिसून येतं की ताप आलेला आहे आणि तो कमी होणं गरजेचं असतं. आणि ह्याच्यामध्ये कसं असतं, या संधिवात आणि आमवात या दोन्हीची ट्रीटमेंट वेगळी करावी लागते. हा सेम नाही आहे, कारण का ह्याच्यामध्ये कफ पण वाढलेला आहे. आम हा कफाशी रिलेटेड आहे. सो कफ कमी करणं आणि ट्रीटमेंट पण करणं गरजेचं आहे. त्यामुळे तिथे तेल लावून चालत नाही. बरोबर. तेव्हा तिथे उष्ण तेलच लावावी लागतात, शीत तेल लावून चालत नाही. म्हणून मग तेव्हा आपण काय सांगतो की एरंडाचं तेल लावू शकता, कारण का ते उष्ण आहे. मग तेव्हा खोबरेल तेल किंवा हे लावून फायदा होणार नसतो. सो तेव्हा एरंड तेल वापरायचा, किंवा तिथे वृक्षस्वेद देणं गरजेचं असतं. जसं की पोटलीमध्ये सैंधव आहे ते मिक्स करून त्याची पोटली तयार करून तिथे वृक्षस्वेद देणं गरजेचं असतं. किंवा निर्गुंडीची जी पानं असतात ती एरंड तेलात भाजून ती तिथे बांधून ठेवून त्याने सुद्धा उपशम मिळत असतो, म्हणजे लगेच रिझल्ट मिळत असतो त्याने सुद्धा. सो हे काही घरगुती उपाय असतात की ते करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर आपलं रक्त शुद्ध होणं ही तितकंच गरजेचं आहे. म्हणजे जे काही रक्तात वाढलेला आम आहे तो हळूहळू कमी करणं गरजेचं आहे. त्यासाठी लंघन करणं गरजेचं आहे.
आपण लंघनाने वातवृद्धी पण आपल्या शरीरात होऊ शकते, म्हणून योग्यतेप्रमाणेच लंघन करणं गरजेचं आहे. म्हणजे त्या वेळा ज्या आहेत त्या खूप एक्स्ट्रीम नसाव्यात. तर त्यामुळे काय, जसं लंघनामध्ये काय होतं की आपल्या शरीरात वाढलेले जे काही दोष आहेत ते हळूहळू कमी व्हायला हेल्प होत असते. बरोबर. सो हे लंघन करणं गरजेचं असतं. पण मग हे लंघन कोणत्या प्रकारे केलं गेलं पाहिजे? ते आयुर्वेदाचार्याप्रमाणेच किंवा एखाद्या वैद्याला विचारूनच करणं गरजेचं असतं. असं कोणीही करतंय तसं न होता ते वैद्यांच्या गाईडन्स. कारण काही जणांची ही सवय असते की नाही आम्ही लंघन करतोय, पण ते डॉक्टरांना विचारून किंवा आपल्याकडचा जो उपास असतो तो खूप वेगळा असतो. लंघन हे खूप वेगळं असतं. आयुर्वेदातील लंघन हे खूप वेगळं सांगितलेलं आहे. आपण उपासाला शेंगदाणे किंवा हे जे खातो ते आपण लंघनामध्ये खात नाही. तेव्हा अग्निमांद्य जे झालेलं आहे ते सुधारून अग्नी प्रज्वलित होणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही कितीही काही खाल्लं तरी ते पचेल. जर ते पचलंच नाही तर त्याची आमामध्येच निर्मिती होणार आहे आणि मग ते आपल्या शरीराला काहीच उपयुक्तच नाही. म्हणजे त्याच्यातून आपल्याला कुठलेही विटॅमिन्स नाही मिळत आहेत, मिनरल्स नाही मिळत आहेत, तर तो त्रासदायक व्हायला लागतो. सो हे असं आयुर्वेद सांगतं की हे तुम्ही तुमच्या दिनचर्येप्रमाणे, ऋतुचर्येप्रमाणे आहार विहार असावा, त्याने मग तुम्हाला त्रास होणार नाही. बरोबर. आता संधिवात जो आहे तो बायकांमध्ये विशेषतः जास्त दिसून येतो. बरोबर बरोबर. कारण कुठेतरी त्यात प्रेग्नेन्सी हे कारण असू शकतं किंवा वय वाढतं तसं बायकांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप कमी झालेलं दिसतं. ही अशी काही कारणं असतील. पण ऍज अ डॉक्टर म्हणून तुमच्याकडे जे येणारे पेशंट्स आहेत तर त्याच्यामध्ये बायकांचं प्रमाण जास्त आहे? हो नक्कीच बायकांचं प्रमाण जास्त असतं. कारण काय आपल्यामध्ये वेगळ्या सिस्टीम्स आहेत. जसं आपण म्हणतो मेनोपॉज मध्ये स्त्रियांना सगळ्यात जास्त संधिवाताचा त्रास होत असतो. कारण का तेव्हा आपल्या शरीरातले जे काही हॉर्मोन्स आहेत, फेमिनाईन हॉर्मोन्स आहेत, ती हळूहळू कमी व्हायला लागतात. जसं इस्ट्रोजेन आहे ते सुद्धा त्या काळात आपल्या शरीरात कमी व्हायला लागतं आणि ज्या ओव्हरीज आहेत त्या हळूहळू श्रिंक व्हायला लागतात. आणि त्या काळात सगळ्यात जास्त म्हणजे आम्ही पेशंटना सांगतो की मेनोपॉजच्या आधी तुम्ही याचं पहिले ट्रीटमेंट घेणं गरजेची आहे. म्हणजे पुढे जाऊन म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर जसं आपण म्हणतो. तर त्यासाठी आयुर्वेद हेल्प करतं की तुम्ही हे आपल्याला फ्युचरमध्ये होऊ नये यासाठी पहिले ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेणं गरजेची असते. की मग त्यांना जर सांधे दुखतायत तर वेळेवर औषध घेतलं, वात कमी झाला, तिथली जी सूज आहे ती कमी झाली आणि मसल ज्या आहेत त्यातला पण स्टिफनेस येत असतो, तर तो स्टिफनेसही जाणं गरजेचं असतं. सो हे जे आहे ते पंचकर्म सुद्धा त्याच्यासाठी आपण करत असतो आयुर्वेदामध्ये, की वाढलेला वात कमी करण्यासाठी आपण बस्ती चिकित्सा करत असतो. अच्छा. आणि कफ वाढला असेल तर त्याच्यासाठी आपण वमन चिकित्सा करत असतो. पित्त दोष वाढलेला असेल तर त्यासाठी आपण विरेचन करत असतो. सो ही ट्रीटमेंट आपण त्यांना सांगत असतो की ही केल्यानंतर तुमच्या शरीरातले जे दोष वाढलेले आहेत ते कमी झाले की मग ते तुम्हाला त्रास देणार नाही. बिकॉज आपल्या शरीरात दोषच नाहीयेत असं होणार नाही. सो वात पित्त कफ हे आपल्या शरीरात राहणारच आहे, आपलं शरीरच त्यापासून बनलेलं आहे. पण आपल्याला त्यांना फक्त प्राकृतावस्थेत ठेवण्यासाठी काय काय करता येईल हे सगळं करायचं. म्हणजे जर एखादा व्यक्ती बाईकवरनं सतत फिरणारा असेल तर त्याला वाताशी रिलेटेड प्रॉब्लेम्स जसे जॉईंट पेन्स आहेत, बॅक पेन आहे किंवा हे वारा लागल्यामुळे पण होतात, पोझिशनिंग मुळे पण होतात. बाईकची जी पोझिशन आहे ते आपले पाय हे लोंकाळत राहत असतात, त्यामुळे सुद्धा हे होणारे त्रास असतात. सो तेव्हा हे त्यांना कळणं गरजेचं आहे की आपल्याला हा वात आपण मग आहारात म्हणजे डोसा खाल्ला नाही पाहिजे, बरोबर, ढोकळा अवॉइड करायला पाहिजे. सो हे पदार्थ बटाटा खाऊन आपल्याकडे बऱ्याच साऱ्या भाज्यांमध्ये बटाटा असतो. तो बटाटा खाल्ल्यावर सुद्धा त्रास होणारे पेशंट्स असतात. जेव्हा वात वाढतो तेव्हा पोट एकदम गच्च झाल्यासारखं सुद्धा काही पेशंट्स मध्ये अपचन, जसं वात म्हणतो ऍसिडिटी म्हणतो आपण, तसं सुद्धा म्हणजे जेवलं की त्यांना पोटफुगीचा त्रास होतो. त्याला आधमान असं म्हणतात. नॉर्मली आपलं जे पोट आहे ते 3 भागात डिवायडेड आहे. एक भाग जो असतो तो फूड साठी असतो, एक वॉटर साठी असतो आणि एक पार्ट जो असतो तो वातासाठी असतो. आता तुम्ही खूप वेळ खाल्लंच नाही आहे, फूड पार्ट रिकामा आहे, तर तो हळूहळू वाताने भरला जातो आणि मग त्यांना ते एकदम गच्च झाल्यासारखं वाटणं किंवा इनडायजेशन होणं हे वाटत असतं. सो तेव्हा हिंग हे आपल्या म्हणूनच आहारात सगळ्या भाज्यांमध्ये किंवा डाळींमध्ये आपण वापरतो हिंग, की ज्याने वात वाढणार नाही आपल्या शरीरामध्ये, म्हणून हे हिंग वापरलं जात असतं. तसंच तूप आपण वापरत असतो. सो ते स्नेहन आहे.
तूप म्हणजे सकाळी पेशंट्सना आम्ही काय सांगतो की सकाळी उठलं की 1 ग्लास गरम पाण्यामध्ये 1 चमचा तूप घालून घेतलं तर तुमच्या शरीराचं स्नेहन नीट होणार आहे. आणि तुपामध्ये गुड फॅट्स म्हणजे आहेत, त्याच्यामध्ये असं नाहीये की गुड कोलेस्ट्रॉल आपण जसं म्हणतो, त्याच्यासाठी ते मिळणंही गरजेचं आहे, ते मेंटेन राहणंही गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये ओमेगा 3 असतं की जे आपल्याला इन्फ्लामेशन कमी करायला सुद्धा हेल्प करत असतं. सो तसं म्हणजे आंबातात आपण काय करतो की इन्फ्लामेशन कमी होण्यासाठी तुम्ही आहारात काय घेणं गरजेचं आहे, तर अक्रोड आहे, अक्रोड खाल्ला पाहिजे रेग्युलर बेसिसवर. त्याचप्रमाणे फिशेस मध्ये पण ओमेगा 3 असतं, सो फिश खाणं गरजेचं असतं. तसंच आपण म्हणतो ना अळशी, फ्लॅक्सीड्स, सो त्याही तव्यावर परतून त्याची पावडर करून ती सकाळी उठल्यावर 1 चमचा गरम पाण्यात घालून घेतली तरीही चालते, पण ती उष्ण पित्तकर आहे. सो ती पण आपल्या वैद्यांना विचारून घेणं गरजेचं आहे की ह्याने मला काही त्रास घ्यायची. सो मॉडरेट लेवल मध्ये कुठलीही गोष्ट आपल्याला त्रास देणार नाही, पण एक्सेस लेवल मध्ये तीच गोष्ट आपल्याला, जसं आपल्या घरी आपण थोडंसं मीठ घालून घेतो तर ते मीठ त्रास देणार नाही, पण जर जास्त प्रमाणात 1 चमचावर मीठ घातलं तर तेही आपल्याला लगेच त्रास देणार आहे. सो म्हणून मॉडरेट लेवल मध्ये कुठलीही वनौषधी वापरताना सुद्धा ती मॉडरेट लेवल मध्येच वापरली गेली पाहिजे. आणि एक कालांतर वापरणं गरजेचं आहे की 15 दिवस वापरणं गरजेचं आहे, मग ती थांबवून मग तुम्ही 15 दिवसानंतर परत, म्हणजे ती सातम्य नाही झाली पाहिजे. आपल्याला ती इन फ्युचर सुद्धा रिझल्ट देण्यासाठी आपल्याला मध्ये ब्रेक्स घेणंही गरजेचं असतं. नक्कीच नक्कीच. तर आता वाताचे हे तुम्ही 2च प्रकार सांगितले. मगाशी तुम्ही म्हणालात की 80 प्रकार वाताचे आहेत, जे तर आम्हाला सामान्य माणसांना माहिती असण्याचा काही संबंधच येत नाही. पण चिकनगुनिया सुद्धा आजकाल खूप जास्त प्रमाणात दिसून येतोय आणि हा डास चावल्यामुळे होणारा आजार आहे. सो त्याच्यामध्ये पहिले काय होतंय, फीवर हे लक्षण दिसून येतंय, बरोबर. त्याच्यानंतर रॅशेस सुद्धा येतात, आणि नंतर जो होतो तो ऑस्टिओआर्थरायटिस फॉर्म होतोय, आणि तो व्हायरल इन्फेक्शनमुळे झालेला ऑस्टिओआर्थरायटिस असतो की पेशंटना आधी काहीच संधिवाताचा त्रास नसतो, पण आफ्टर व्हायरल इन्फेक्शन, आफ्टर फीवर त्यांना हे प्रचंड प्रमाणात, म्हणजे आमच्याकडे येणारे पेशंट जे आहेत की 7-7, 8-8 महिने त्यांना हा त्रास होतोय. बापरे, म्हणजे खूप सिव्हिअर जॉईंट पेन आहे आणि तिथे स्वेलिंग मेनली आलेलं असतं आणि वेदना, हेच 2 लक्षणं नंतर राहतात. म्हणजे मुवमेंट सुद्धा ऑब्स्ट्रक्ट व्हायला लागलेले आहेत पेशंट्स मध्ये. सो ते दिसून येतं, पण आपण ट्रीटमेंट केल्यावर ते योग्य वेळी त्याची ट्रीटमेंट जर आपण घेतली, जसा फीवर ऑनसेट आहे तेव्हाच आपण ट्रीटमेंट घ्यायला लागलो तर त्याचं सिव्हिअरिटी एवढी होणार नाही, त्याच्यामध्ये प्रमाणात खूप फरक दिसून येतो. सो ते आहे. त्याच्यानंतर कॅल्किनियर स्पर तयार होतो किंवा युरिक ऍसिड वाढलेला असेल तरी टाच दुखत असते पेशंट्समध्ये. सो नक्की डिफरन्शियल डायग्नोसिस करणं गरजेचं असतं त्याच्यामध्ये, की नक्की तुमची टाच कशामुळे दुखतीये हे कळणं गरजेचं असतं. तिथे शेक देणं, टाच वाढली असेल तर तिथे शेक देणं गरजेचं असतं. तर हे प्रकार आपण आयुर्वेदानुसार करत असतो. याच्यासाठी आपण जानू बस्ती, म्हणजे सांध्यांच्या ठिकाणी तेलाची बस्ती दिली जात असते, तिथे पीठ लावलं जातं आणि मध्ये तेल सोडलं जात असतं. सो ह्यामुळे काय होतं, तिथे वंगण तयार व्हायला लागलेलं असतं आणि मग हळूहळू मुवमेंट्स इझिली व्हायला हेल्प होत असतात. बरोबर. एखाद्या गाडीच्या इंजिनला कसं ते ऑइल वेळेच्या वेळी देणं गरजेचं असतं, त्याप्रमाणे संधींना ते मिळणं गरजेचं आहे. बॉल बेरिंगचं आपण कसं म्हणतो की त्याला ते नसेल तर ते यंत्र काम नाही करत, बरोबर. त्याचप्रमाणे आपलं सगळे जॉईंट्स आहेत ते बॉल बेरिंग प्रमाणे आहेत, त्याला वंगण देणं खूप गरजेचं आहे. ते रेग्युलर देणं पाहिजे, नसेल तर मग आपल्याला त्रास होऊ शकतो. नक्कीच. खरं म्हणजे वात किंवा संधिवात आपण म्हणूयात, विशेषतः आपण आज याच्यावर डिस्कस केलं. तर या एका छोट्याशा विषयावरती एवढी विस्तृत माहिती आज आम्हाला मिळाली, आणि अजूनही मला असं वाटतं अनेक टॉपिक्स असे आहेत की जे याच्या पुढे आपण कव्हर करणार आहोत. तर डॉक्टर रुचा, तुमच्या एक्सपर्टीज आम्हाला अशाच अनेक एपिसोड ऐकायचे आहेत, वेगवेगळ्या विषयांवरती आपण नक्कीच गप्पा मारूयात आणि आयुर्वेद एका सोप्या भाषेमध्ये सगळ्यांपर्यंत पोहोचवूयात. येस, नक्की. खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.